नमस्कार मित्रांनो. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. सर्वप्रथम अगदी 2-3 मिनिटं घेणारे या महाराष्ट्रात, या राज्यात, या केंद्रात काय चाललंय, महाराष्ट्रातील मराठी लोकांना हे कळलं किंवा कळेल आहे की महाराष्ट्र सत्ताधारी पक्ष राणे बंधूंसारखा बौद्धिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे, जो अशिक्षितांपेक्षाही वाईट आणि बालिशपणे आंधळा सत्ताधारी पक्ष मित्रमंडळांमध्ये बसलेला आहे. वृत्तवाहिन्या, माध्यमे आणि वृत्तपत्र, पत्रकारिता दिवसभरात राणे बंधूंच्या गटाचा भाग असलेला सत्ताधारी पक्ष सतत मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या गटाची बाजू घेत गुंतलेले आहे. वृत्तवाहिन्या, माध्यमे आणि वृत्तपत्रांची पत्रकारिता सत्ताधारी पक्षांप्रमाणेच भौतिक सुखसोयींमध्ये, त्यांच्या नशेमध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. सत्य उघड करणारा मीडिया आज दफन झालेला आहे. खोटेपणा झाकण्यासाठी स्पर्धा चालू आहे. माझा पक्ष, माझा टीआरपी, तुमचा टीआरपी, या सगळ्यांमध्ये मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार गट या सगळ्यांच्या कल्याणासाठी समर्पित विचार करत आहे. आपण यांचं असंख्य उदाहरणे देऊ शकतो, जसं की बिहार निवडणुकीच्या प्रचारात भौतिक सुखसोयींच्या नशेत मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात हे सिद्ध केलंय. त्यांनी बिहारच्या लोकांना महाराष्ट्रात येऊन राहण्याचे आमंत्रणच जणू दिलंय. महाराष्ट्रातील जनतेने करायचं काय? नोकरी धंदे सगळे ते घेतील, या लोकांनी उपाशी मारायचं. महाराष्ट्रात कल्याणासाठी समर्पित मराठी लोकांना कर्जबाजारी बनवण्यासाठी एक विचारपूर्वक केलेली रणनीती राबवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित मराठी लोकांना एकत्र येण्याची आज गरज आहे. गेल्या 2 दिवसात भारतीय रेल्वेच्या तिकीट विभागाने नोंदवले आहे की गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात सुमारे 5 दशलक्ष लोक महाराष्ट्रात आले आहेत. बघा, 5 दशलक्ष म्हणजे काही कमी आकडा नाहीये, खूप काही मोठा आकडा आहे. आणि यामध्ये आता येऊ घातलेल्या मुंबई महापालिका क्षेत्रात, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात, नागपूर महापालिका क्षेत्रात, पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक लोक कल्याण, ठाणे, दादर, कुर्ला, बांद्रा, बोरिवली, CST, मुंबई सेंट्रल, पुणे, नागपूर, अजनी, इतवारी, अमरावती, वर्धा, भुसावळ, वडनेरा, अकोला, भंडारा रोड, चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर उत्तर भारतीय समुदायाच्या सदस्यांचे मेळावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची युनिटी होत आहे आणि ते युनिटी आता ते संपूर्ण इकडे करताना दिसत आहे. उत्तर भारतीय समुदायाच्या सदस्यांचा सर्वात मोठा ओघ मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर जिल्ह्यात दिसून येतो. पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील राजकीय वर्तुळात अव्वल स्थानावर असलेल्या मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सत्ताधारी पक्षाचे सदस्य मुरलीधर मोहोळ, मेधाताई कुलकर्णी यांच्याकडे प्रत्यक्षात शिपायांची क्षमता आहे. बघा, जनहित, लोकहित समर्पित विचारक अजिबात नाही. यांचे बरेच जिवंत उदाहरण आणि आपण देऊ शकतो. जे काही मीडिया आहे, वर्तमानपत्र आहे, देव आले असल्यासारखं अमित शहा, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने त्यांना खासदार बनवण्यात आलं. मुरलीधर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराचे कृत्य असंख्य आहेत. जनहितासाठी समर्पित कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असलेले, त्यांचे हात असलेले महानगरपालिका, सर्वात भ्रष्टाचार युक्त महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका पहिल्या क्रमांकावर आहे. ठाणे महानगरपालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुंबई महानगरपालिका 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुणे महानगरपालिका 4थ्या क्रमांकावर आहे, तर नागपूर महानगरपालिका 5व्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, अमरावती नगरपालिका ही महाराष्ट्रात मध्ये सर्वात भ्रष्टाचार युक्त महानगरपालिका आहे, असं यावेळेस आपल्याला या सगळ्या खुलासा येत आहे. महाराष्ट्राचे आव्हान बघा, महाराष्ट्राचं आव्हान मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुक्त महाराष्ट्र शोधण्यासाठी एक दुसरा इशारा आहे की काय? सत्ताधारी पक्ष मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप महाराष्ट्रातील मराठी लोकांना कर्जबाजारी करण्यामध्ये तज्ज्ञ मुख्यमंत्री आपले सपोर्ट करत आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांना साथ म्हणून डबल इंजिन म्हटलं जाणाऱ्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांच्याकडे प्राथमिक शाळेतील शिपायांची क्षमता नाही आणि त्यांना महाराष्ट्रात सरकारचे प्रमुख बनवण्यात आले. म्हणजे क्षमताच नाहीये तरी त्यांना प्रमुख बनवले. परिणाम स्वरूप असंख्य सदस्यांनी झगडणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी लोकांना कर्जबाजारी करणाऱ्या तज्ज्ञ असलेल्या या मोदी, फडणवीस, अजित पवार गट हे खूप काही मोठ्या
क्रमांकावर आपल्याला दिसत आहे. या सगळ्यांमध्ये पेटला जातोय, ठेचला जातोय तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस. या सर्वसामान्य माणसासाठी आता ज्या काही महानगरपालिका निवडणूक आहेत, त्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये विचार करणं गरजेचं आहे आणि आपलं मत नोंदवणं देखील गरजेचं आहे. या सगळ्यांचा विचार करता हे जे काही भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्टाचारांचं वॉशिंग मशीन खराब करण्याचं ताकद ती फक्त आपल्यामध्ये, आणि ती ताकद आजमावणं गरजेचं आहे. झाली आता भरपूर वर्ष झाले, 15 वर्ष झाले मोदी अमित शहाला वर्ष देऊन. 15 वर्षामध्ये काय त्यांनी आपल्यासाठी काय केलं? महागाई वाढवून ठेवली, सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा वाढवून ठेवल्या. कशा? महागाईने. म्हणजे सर्व अमीर लोकांसाठी सोयी सुविधा वाढवून ठेवल्या. गरीब जनतेला आज काय मिळते? काहीही मिळत नाहीये. आणि म्हणूनच म्हणतोय या निवडणुकांसाठी आता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तुमचं मत काय असणार आहे ते तुम्हालाच माहिती, पण या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही मतदानाला जाणं गरजेचं आहे. आज महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांनी देखील एंट्री घेतली आहे आणि त्यांची जी काही मागणी आहे, तुम्ही जोपर्यंत या जे काही निवडणुकी याद्या आहेत या याद्या जोपर्यंत क्लिअर करत नाही, जी की बोगस मतदारांची नावं आहेत ते नावं जोपर्यंत तुम्ही मिटवत नाहीत तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊन दाखवा. पण कितीही बोललं तरी हे जाड कातड्याचं सरकार आहे केंद्रामध्ये देखील, आणि केंद्रामध्ये तो मोदीला बसवून ठेवलंय, अनपढ अशिक्षित बेअक्कल माणसाला. आणि महाराष्ट्रामध्ये सुज्ञ तर आहेस, चाणक्य तर आहेस, पण कूटनीती आणि स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा, पक्षाचा स्वार्थ कसा साधायचा यामध्ये माहीर असलेला एकनाथ शिंदेचा जवळचा मित्र म्हटले जाणारे महायुतीमधले देवेंद्र फडणवीस, त्यांना चाणक्य देखील म्हटलं जातं. माणूस चांगला आहे, पण जी विचारसरणी सुशिक्षित आहे, पण विचारसरणी कशी? कूटनीती. पक्ष कसे फोडायचे, कुठल्या पक्षातनं कसा माणूस आणायचा आणि आपलं वर्चस्व कसं गाजून ठेवायचं, शेतकऱ्याला टांगणीला कसं लावून ठेवायचं, सर्वसामान्य जनतेला कसं हुडकावून लावायचं, याच्यामध्ये माहीर असलेले देवेंद्र फडणवीस. आणि म्हणूनच म्हणतो की आता जे काही निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये विचार करणं गरजेचं आहे की आपलं मतदान कोणाला द्यायचं. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ना त्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो, म्हणजे आपल्याला देखील कळेल की आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय नेमकं. मीडिया अक्षरशः तलवे चाटते, तळवे चाटते. जिकडे तिकडे मोदी अमित शहा. जे काही वृत्तपत्र आहेत, पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये देखील मीडिया त्यांचंच गुणगान गाते. जे की चॅनल्स आहेत त्यांच्याच मुलाखती, आणि सर्वसामान्य जनतेला ते बघायला भाग पाडतंय. ही जी काही त्यांची IT सेल आहे, IT सेल देखील आज एवढे काही अंधभक्त झालेत. या अंधभक्तांना आज उपाशी मारायची वेळ आली आहे. खायला 2 वेळचं अन्न नाहीये, घरात सणासुदीला पैसा नाहीये, पण मोदी पाहिजे. अरे चढून घ्या मोदीला अंगावर. एवढा तो मोदी मूर्ख माणूस आहे आणि त्याला म्हणताय की मोदी पाहिजे. एवढा बेकार अशिक्षित मूर्ख, आणि त्याच्याच सारखा राज्यात देखील मुख्यमंत्री. सो तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मित्रांनो नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.